हॅलो फ्रेंड्स, नमस्ते दोस्तो, नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. मी डॉक्टर पूर्णिमा गौरी, न्यूरोफिजिशियन, संचेती हॉस्पिटल्स. अनेकदा लोकांना प्रश्न पडतो की न्यूरोलॉजिस्टकडे जायचं कधी? तर अराउंड 10% पीपल इन द ओपीडी हॅव न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स, म्हणजे ब्रेन आणि नर्व्ह रिलेटेड प्रॉब्लेम्स कुठच्याही ओपीडी मधल्या 10% लोकांना असतात. मग ते काय असतात कॉमन न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स? हेडेक, डोकेदुखी, मायग्रेन, चक्करचा आजार, एपिलेप्सी म्हणजे मिरगीचा विकार, त्याच्यानंतर ब्रेन स्ट्रोक म्हणजे पक्षाघात, त्याच्यानंतर पार्किन्सन्स, डिमेन्शिया, न्यूरोपॅथी, डायबिटीस मुळे होणारी. तर अशा रीतीने न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स हे अतिशय कॉमन आहेत. अनेक लोकांना हे होत असतात. 90% लोकांना तर डोकेदुखी असते. सो हेडेक इज वन ऑफ द कॉमनेस्ट रिझन्स फॉर ड्रॉपिंग आउट ऑफ वर्क. सो इफ यू हॅव एनी ऑफ दिस प्रॉब्लेम्स, यापैकी काहीही तुम्हाला जर होत असेल, तो प्लीज फील फ्री टू रीच आउट टू द न्यूरोलॉजिस्ट. आणि लवकरात लवकर जर ट्रीटमेंट सुरू केली तर बऱ्याचशा या प्रॉब्लेम्सची ट्रीटमेंट अतिशय सोपी असते. मॅनेजमेंट म्हणजे कदाचित आजार बरा होणार नसतो, पण आपण त्याला मॅनेज करू शकतो, त्याला आटोक्यात ठेवू शकतो. फॉर एक्झाम्पल, हेडेक हा आजार नसून एक डिसऑर्डर आहे, एक ती टेंडन्सी आहे. अँड वी कॅन कंट्रोल इट अँड यू कॅन लिव्ह अ नॉर्मल लाईफ इन स्पाइट ऑफ हॅव्हिंग दॅट डायग्नोसिस. सो फ्रेंड्स, प्लीज फील फ्री टू रीच आउट टू युअर न्यूरोलॉजिस्ट अँड वी आर ऑलवेज देअर हिअर ॲट संचेती हॉस्पिटल्स. थँक यू.